नमस्कार, मी गिरीश. जी हेल्पलाईन सवाल हक्काचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण बुलढाण्यातल्या एका महत्त्वाच्या रिपोर्टकडे वळूया. दुष्काळग्रस्त भागात कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त कृषी विभागातले काही अधिकारी नियमावर बोट ठेवून या गोरगरीब शेतकऱ्यांना नाडतात. असाच प्रकार घडलाय बुलढाणा जिल्ह्यात. कमी जमिनीतून जास्त उत्पन्न कसं मिळवायचं यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असतं. बुलढाण्यासारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातही शासनानं कमी पाण्यात जास्त उत्पन्न कसं मिळवावं यासाठी सूक्ष्म सिंचन योजना राबवली. या अंतर्गत ड्रीपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 ते 75% सबसिडी जाहीर करण्यात आली. मेहकर तालुक्यातल्या सारशिव गावच्या प्रल्हाद शेजोळ या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घ्यायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर शेजोळ यांच्या 6 मित्रांनी 2 गावांमधल्या फिनोलेक्स कंपनीच्या डीलरशी संपर्क साधला. ड्रीपचं सगळं साहित्य रोख रकमेवर घ्यावं लागतं. हे ड्रीप शेतात बसवल्यावर कृषी विभागाचे अधिकारी याची शेतात येऊन पाहणी करतात आणि त्यानंतर अनुदान दिलं जातं असं सेजोळ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सांगण्यात आलं. यासाठीची सर्व तयारी करून सेजोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जानेवारी 2013ला ड्रीपचं सर्व साहित्य विकत घेतलं. त्यानंतर संबंधित डीलरनं या 7ही जणांचे ऑनलाईन अर्ज भरले. अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी 1-2 महिन्यांनंतर मेहकरच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला. प्रत्येक वेळी शेतीची सर्व कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली जात होती. हे सर्व शेतकरी प्रत्येक वेळी कागदपत्रांची पूर्तता करत होते. जवळपास वर्षभर हेच सत्र सुरू होतं. त्यानंतर 2013 मध्ये या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय गाठलं. तेव्हा या शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनीही शेवटचा प्रयत्न म्हणून कागदपत्रांची पूर्तता केली. जानेवारीमध्ये अनुदान मिळेल असं त्यांना सांगण्यात आलं. डिसेंबर महिन्यामध्ये सांगितलं की बाबा तुम्हाला आणखी नवीन कागदपत्र लागतील आणि जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत तुमचं काम होऊन जाईल. जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करूनही पुन्हा या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय गाठलं. यावेळी मात्र कागदपत्रांऐवजी प्रत्येकी 10,000 रुपयांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. हे पैसे डीलरकडे जमा करण्यास सांगण्यात आले. इतर 6 शेतकऱ्यांनी प्रत्येकी 10,000 रुपये जमा केले. पण आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शेजोळ यांना ही रक्कम भरणं शक्य नव्हतं. दरम्यान शेजोळ यांच्या सहकाऱ्यांनी पैसे जमा केल्यामुळे फेब्रुवारी 2014ला त्यांना अनुदान देण्यात आलं. शेजोळ यांना मात्र अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलं. इतकंच नाही तर तुम्ही मेहकर तालुक्याचे रहिवासी आणि तुमची शेतजमीन चिखली तालुक्यात असल्यामुळे तुम्हाला अनुदान देता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं. पण शेजोळ आणि चिखली हे दोन्ही तालुके बुलढाणा जिल्ह्यातच येत असल्याचं सेजोळ यांनी कृषी विभागाच्या निदर्शनाला आणून दिलं. शिवाय आपली फाईल चिखली तालुका कृषी कार्यालयाकडे पाठवावी असा मार्गही त्यांनी सुचवला. पण कृषी विभागानं याकडे साफ दुर्लक्ष केलं. ड्रीपच्या साहित्यासाठी शेजोळ यांना जवळपास 1,17,000 रुपये खर्च करावे लागले होते. आता हाताशी पैसेच नसल्यानं त्यांना मुलाचं लग्नही रद्द करावं लागलं होतं. हे कमी की काय, पत्नीची प्रकृती चांगली नसल्यामुळे तिच्या औषधोपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे उरले नव्हते. माझं मुलाचं लग्न फेब्रुवारी महिन्यात करण्याचं ठरलं होतं. समोरच्याला मी फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला. त्यांनी माझ्यावर विश्वास न केल्यामुळं माझ्या मुलाचं लग्न मोडलं. अशा माझ्यावरती समस्या येऊन राहिल्या. माझ्या पत्नीचा आजार आहे घरात. उद्या शेतीला लागणारं खत, बियाणं, आर्थिक व्यवस्थाचं काहीच नाही ना माझ्याकडे. सर्व माझा पैसा मी 1,18,500 रुपये टोटली भरलेले आहेत. आता माझ्याकडे पैसाच नाही. शेजोळ यांनी आपली ही अडचण सांगूनही कृषी विभागातला कुठलाही अधिकारी त्यांच्या अनुदानाचं काम करायला तयार नव्हता. त्यामुळे त्यांनी जी हेल्पलाईनच्या माध्यमातून अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला. जी हेल्पलाईनच्या टीमनं शेजोळ यांची भेट घेतली. त्यांच्या शेताची पाहणीही केली. त्यानंतर आम्ही थेट गाठलं कृषी अधीक्षकांना. शेजोळ यांची अडचण आम्ही कृषी अधीक्षकांच्या कानावर घातली. कृषी अधीक्षकांनी ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल जी हेल्पलाईनचे आभार मानले. शेजोळ यांना अनुदान मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी जी हेल्पलाईनला दिलं. शिवाय भविष्यात अशा चुका होणार नाही याची काळजी कृषी विभाग घेईल असं त्यांनी सांगितलं. ठिबक सिंचनाचे अनुदान न मिळाल्याबद्दलची तक्रार हेल्पलाईनने माझ्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी प्रथम हेल्पलाईनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याच्यावर निश्चितच कृषी विभागामार्फत संबंधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांना अनुदान प्राप्त करून देण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत. कृषी अधीक्षकांनी तर शेजोळ यांना अनुदान मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. पण जोवर त्यांना अनुदान मिळणार नाही तोवर जी हेल्पलाईनची टीम याचा पाठपुरावा करणारच. कारण सवाल शेजोळ यांच्या हक्काचा आहे. बुलढाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.